महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ केवळ इथे होत असलेल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार भावना राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली अशा आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय राजेश भैया टोपे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ सर्वांची मी माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय। फक्त जयंत पाटील साहेब मी आपल्याला या ठिकाणी एवढंच आठवण करून इच्छितो की या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना आदरणीय पवार साहेबांनी मतं केलं, त्यांना मदत करायची भूमिका घेतली, पण 2 जुलैच्या नंतर ज्यांच्यावर पवार साहेबांनी प्रेम केलं, ज्यांना मदत करायची भूमिका घेतली, त्या लोकांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली। त्यावेळेला मला पंडित हे मात्र पवार साहेबांना सोडलं आणि नुसती साथ सोडली नाही तर जे लोक ऋषिकेश वेगळेसारखे शरद पवार साहेब भेटायला होते, संदीप भैया आणि आम्ही सभा ठेवली त्यावेळेला केवळमध्ये पवार साहेबांचं स्वागतच नाही झालं पाहिजे म्हणून अनेक लोकांनी त्या ठिकाणी फोन करायचं काम केलं, पण त्यावेळेला लोक नेते बदामराव पंडित यांनी पवार साहेबांचा पक्ष सोडायचा नव्हता, पण बदामरावांना अजितदादांनी दुसऱ्याचा ऐकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला जर कोणी भाग पाडला असेल तर ते अजितदादा पवारांनी पाडले। याचा साक्षीदार बीड जिल्हा पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं। दीपक भाई तुमचं भाषण काही बरं झालं, पण तुम्ही काही लोकांचं नाव घेतलं की याचा पाठिंबा आहे त्याचा पाठिंबा आहे। अहो या सगळ्याच्या पाठिंब्याला लोक कंटाळली, बजरंग बाप्पाला पाठिंबा हा सर्वसामान्य मतदाराचा आणि हे सगळे लोक नको म्हणून ह्यांनी पाठिंबा जरी घेतला तरी बजरंग बाप्पा तुम्ही ह्यांचा पाठिंबा घेऊ नका, कारण सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा तुमच्या सोबत आहे। आज गावागावात रंगल्या गप्पा त्या लोकांना एवढं सांगायचं ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, ही पंचायत समितीची निवडणूक नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि देशाच्या प्रधानमंत्रीचे 10 वर्ष पंतप्रधान झाले ते आज सांगतात की मुस्लिम समाजाच्या घरात जास्त मोदी साहेब 2002 पासून हमको हमारा मोर्चा कायदा आला तेव्हापासून सगळ्याच्या कुटुंबात 2च्या वर लोकांना जाता येत नाही, पण तुम्ही जे बोलताय मोदी साहेब तुमच्या वडिलांना 6 पत्ते तुम्ही त्यांचा 3रा पत्ते आहे। मग आम्ही काय म्हणायचं तुम्ही आज जातीपातीवर निवडणूक जाहीर करायला लागले। मोदी साहेब तुम्हाला एवढं सांगायचं की या निवडणुकीत ना भजन से है ना आदरण से है, मेरे नींद को जीकर मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से। आज शेतकरी मरतोय, जवान तुमच्या मरतोय, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने जाती धर्मामध्ये द्वेष लावायचे काम केलं जातंय। जयंत मला एका गोष्टीचा अभिमान आहे की माझ्यासारख्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याचा जन्म हा भारत देशात झाला, कारण इथं प्रश्न देतो हात वर करून प्रश्न द्या, आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, त्याचा हात खाली समजून घ्या, विरोधी पार्टीचा हात काय चाललं ऐकायला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।